कोल्हापूर, वाया सातारा, कराड, पुणे. स्पेशालिटी तांबड्या मातीतला रांगडा आहे नोद. ना दुखळा. विषय मरणाचं वातावरण की एखाद्या फ्लॅट संस्कृतीमध्ये कोणीतरी एखादं गेलं तर म्हणजे सगळं आधी एखादा हुंदका ऐकू आला तर तो ऐकायचा, अन्यथा तोही ऐकू येत नाही. कुजबुज अगदी तीही दबक्या स्वरात. कधी गेले? सकाळी. परवाच भेटले मला. मी सांगितलं त्यांना समजावून, येईल परत मुलगी. काय पहिल्यांदाच पळून गेले? मुलग्याला जामीन मी मिळवून देतो म्हणून सांगितलं. शेवटी बापाचं काळीज असतं, चालायचंच. तुम्हाला खरं सांगू का, वहिनींच्या बाहेरच्या प्रकरणाचा धसका घेतला त्याने म्हणून, बाकी काही नाही. हे सगळं असं शांत शांत व्यवस्थित चालू असतं. पण तुम्हाला सांगतो, थोडंसं खाली सरकायचं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय ते वातावरण असतं. म्हणजे मरणाऱ्याला सुद्धा अगदी मोठ्यानं मेल्यासारखं वाटतं. काय ते वातावरण. असं मड ते भिंतीला टेकवलेलं असतं, तोंडात खाऊचं पान दिलेलं असतं, आणि आजूबाजूला ते रडणं. काय लयबद्धता, काय सुरावट. राजा माझा गेला ग, दाला माझा गेला ग, यावरनं रामकदमांना चाल सुचली. बुगाडी माझी सांडली ग, राजा माझा गेला ग. आणि हे असं अविरत सुरू होतं. राजा माझा गेला की ग बाई, काल बघितलं तेव्हा उभा होता, आज बघितलं तर आडवा झाला की ग बाई, आता काय करू याला. असं ते मड हलवायचं. म्हणजे त्यानं एकदा मरायचं, पण मेल्यावर चित्त आडमरते ते. असे सगळे प्रकार बघायला मिळतात. आणि रडणं अगदी व्यवस्थित सुरू. याच रडण्यामध्ये अशात पदर लावून बायका आतमध्ये एक एक इन होतात. म्हणजे ह्या रडतात का असतात कळतच नाही. पदर तोंडावर. माझा दाला गेला की ग बाई, दाला माझा होता तवर घरात कधी भांडण झालं नाही की ग बाई. परवाच रात्री त्याला तोंडावर तांब्या फेकून मारला होता, खरं डोळं वर करून पण बघितलं नाही की ग बाई. माझा दाला होता तवर गल्लीतल्या एका बाईचं घरात यायचं धाडस झालं नाही की ग बाई. असं सगळं होत असतं. थोडंसं अरे माझ्या राजा तू, अरे माझ्या सोन्या तू, असं वातावरण शिथिल होतं न होतं. तोच कुठली तरी लांबची त्या मैताची आत्ते बहीण गल्लीमध्ये रिक्षातून इन होते आणि हे बघ, दंगा करायचा नाही, तुझा मामा गेलाय. तुला सांगतो, तिथं अजिबात संगी बरोबर खेळतो म्हणशील, सायकलवर फिरतो म्हणशील, अजिबात करायचं नाही. मामा गेलाय तुझा, तिथं काही खायला मिळणार नाही. पिशवीत लाडू आणि चिवडा ठेवलाय, सगळा खाऊ नको, जरा माझ्यासाठी पण ठेव. आणि रिक्षा थांबते. अरे माझ्या दादा कुठं गेलास तू, आता कुणाच्या तोंडाने शिव्या ऐकू. अरे दादा, शिवादा कुठं आहे वहिनी, शिवादा असं कसं झालं. ते नव रिक्षा बाहेर थांबल्या, तेवढं बिल भागून येतोस, सुट्ट नाही तरी माझ्याकडे. अरे माझ्या दादा, असं सगळं सुरू असतं. विषय थोडक्यात मांडण्यासारखा नाहीये. थँक्यू.